सातारा जिल्ह्यातला सगळ्यात दुर्गम भाग म्हणून महाबळेश्वरमधल्या कांदाटी खोऱ्याला ओळखलं जातं. या ठिकाणी अक्षरशः मोबाईलला रेंज मिळत नाही, एवढा दुर्गम हा भाग आहे. आणि या भागाची पाहणी, अभ्यास दौरा आणि इथल्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं या ठिकाणी 2 दिवसाचा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याचं नियोजन सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन मॅडम यांनी केलं होतं. आणि या दौऱ्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेतले सगळ्या खात्यांचे विभाग प्रमुख आणि जिल्ह्यातले BDO, महाबळेश्वर तालुक्यातले विस्तार अधिकारी हे सगळे सामील झाले होते. या दौऱ्यात नक्की काय पाहणी केली, कशा पद्धतीचा लोकांचा प्रतिसाद या दौऱ्याला मिळाला, हे आपण याशनी नागराजन मॅडम यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि एकूणच या दौऱ्यामध्ये नाविन्यपूर्ण काय होतं हे सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम, काय सांगाल? 2 दिवसाचा दौरा होता जिल्हा परिषदेच्या वतीनं. असा दौरा याच्या आधी कधीच आयोजित करण्यात आला नव्हता, आत्ता आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये काय काय कालपासून झालं आणि लोकांचा प्रतिसाद इथं कसा होता? बघा, राज्यभरात किंवा मी तो म्हणेन इवन जगतभरात असं नैसर्गिक सौंदर्य जसं आता आपल्या साताराकडे आहे असं कुठेही नाही आहे. आणि आमचं महाराष्ट्र राज्याचं जीवनरेखा म्हणून ओळख असणारे कोयना धरण आहेत, पण त्याचं जो कोयना खोऱ्याचे जे गाव आहे ते आताही अजूनही कुठेतरी दुर्गम म्हणून त्याचा उल्लेख होतो आहे. तर या अशा दुर्गम भागात आपण शासनाच्या आम्ही जो सेवा देतो आहे आणि आपली जी जबाबदारी आहे, शिक्षण विभाग असो, आरोग्य, पाणी पुरवठा, ग्रामीण भाग, बांधकाम, पशुसंवर्धन, कृषी, हे सगळेच योजना कशा पद्धतीने राबवायच्या आहे, लोकांच्या काय अपेक्षा आहेत आणि जिथे पण आपले विभाग प्रमुख आहेत आणि जिथे आपले BDOs, फक्त महाबळेश्वरचे BDO नाही पण प्रत्येक सातारा जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याचे BDO आणि सगळेच विभाग प्रमुख, आम्हाला हे बघायचं होतं की लोक हे बघा, साताराचा अर्थ फक्त सातारा शहर किंवा कराड शहर किंवा महाबळेश्वर जो आम्ही टुरिस्ट, जिथे टुरिस्टी महाबळेश्वर नाही आहे, पण हे पण आपल्या जिल्ह्याच्या खरा हकीकत आहेत, हे सच्चाई आहेत. आणि हे ग्राउंड सिच्युएशन बघायला आम्ही सगळेच इथे आले आणि आम्हाला खूप छान वाटलं. लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगला मिळाला. आम्ही ऑन द वे काल पूर्ण दिवस आम्ही मोर दॅन अराऊंड 6-7 गाव भेटी केले, तिकडे लोकांशी संवाद पण केले आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि आम्ही जाणून घेतले इथे येऊन असं झालं की जिल्हा परिषद आणि खऱ्या अर्थाने शासन आपले द्वार, लोकांच्या द्वार झाला आणि त्याच्या घरी येऊन त्याच्या माध्यमातूनच आम्हाला मिळाला, मतलब आम्हाला कळालं की काय नक्की कशा आहे, त्याच्या परिस्थिती कशा आहेत आणि त्याच्या शासनाकडे अपेक्षा कशा आहे. आणि याच्यात आम्ही काल इथेच थांबले होते आणि आज पण आमचा दौरा आहेत. आणि याच्यात मी अजून एक उल्लेख करू इच्छिते की याच्यात शासनाचा काहीच निधी आम्ही वापरले नाही. हे सगळेच स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन म्हणून आम्ही आमच्या ड्युटी म्हणून आले इथे. आणि अजून इथे इतकी नैसर्गिक सौंदर्य आहे, तर इथे कसं टुरिझमला पण, पर्यटन विकासावर पण कसं बल द्यायचं म्हणून होमस्टे आम्ही मोठा प्रमाणे इथे प्रमोट करायचं आमचं नियोजन आहे. आणि तेच त्यांना एक थोडा सपोर्ट करण्यासाठी आज आम्ही पण इथे बचत गटमार्फत जो जेवण आज आपलं जिथे पण जेवण तयार झाला होता, बचत गटमार्फतच झाला होता. आम्ही थांबले सुद्धा मेनली बचत गटच्या जे होमस्टे आहेत, नवीन होमस्टे आहेत, तिकडे आम्ही थांबलो. तर तसंच आमचा पण फोकस आता पर्यटन विकास आणि खासकर पशुसंवर्धन विकासमध्ये ह्या भागात आहेत. मॅडम, पण यामध्ये आता कालपासून दौऱ्यामध्ये मी सुद्धा फिरतोय, मात्र इथली समस्या जी मला जाणवते आणि जी लोकांनी बोलून दाखवली ती म्हणजे शाळांची आहे. म्हणजे अंगणवाडी काही गावात हव्यात, तिथं नाही आहेत, लांब आहेत. आणि दुसरी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र गाव जवळ नाही आहेत. हा विस्तार खूप मोठा आहे या कांदाटी खोऱ्यातला. याच्यामुळं प्राथमिक आरोग्य केंद्र वाढवण्याची सुद्धा गरज आहे. तसंच अंगणवाड्या असतील किंवा शिक्षक काही शाळांमध्ये कमी आहेत, ही सुद्धा तक्रार लोकांची होती. याच्याबाबत मग काय निर्णय घेण्यात येईल का आपल्याकडून? हो, बरोबर. शिक्षणमध्ये आता जिथे पण शाळा आहेत, आमचं एक तर असं नियोजन राहील की प्रत्येक अशा सातारा जिल्ह्यात असं एकही शाळा नाही आहे जिथे शिक्षक नाही आहे. प्रत्येक इव्हन काल आम्ही बघितले की एक विद्यार्थी शाळामध्ये पण एक शिक्षकच्या सेवा दिला होता. अजूनही शिक्षकच्या गरज असेल तर आम्ही अजून आता नवीन रिक्रुटमेंटमध्ये अजून देऊ. आणि आमचा असा पण प्रयास राहील की काल जसं आमच्या लोकांसोबत इथे गावकरीसोबत पण चर्चा होत होता, एक कन्व्हर्जन्समध्ये पण जर शाळा एकत्रित शाळा पण जर करता येईल तसं पण आम्ही नियोजन करू.
अंगणवाडी प्रत्येक गावात द्यायची आमची जबाबदारी आहे आणि अंगणवाडी सेविकाचं पण आता रिक्रुटमेंट चालू आहे, तर त्याच्यात पण आम्ही फोकस करणार. आणि तुम्ही एकदम बरोबर सांगितलं आरोग्य हे पूर्ण कोयना भागात फक्त 2 ठिकाणी PHC आरोग्य केंद्र आहेत, जे की आपलं तापोला आणि बामनोलीत आहे. आणि इतर सर्व ठिकाणी लोकसंख्येच्या अनुषंगाने फक्त प्राथमिक उपकेंद्र आहे, जो सब सेंटर म्हणतो. त्याच्यात डॉक्टर्स नसतात, पण कम्युनिटी हेल्थ वर्कर CHO ते असतात. तर आमच्या आता कालच्या डिस्कशनच्या नंतर आम्हाला पण हे लक्षात आलं आणि आम्ही एक स्पेशल केस म्हणून एक मोबाईल मेडिकल युनिटचं आम्ही असं नियोजन करणार आहोत आणि आरोग्य कसं सेवा पूर्णपणे इथे सोयीसुविधा द्यायच्या त्याचं आम्ही नियोजन करणार आहोत. मॅडम, शेवटचे 2 प्रश्न. इथं आश्रमशाळा 1-2 पाहायला मिळाल्या आपल्याला. या आश्रमशाळांचा दर्जा सुधारला गेला पाहिजे, ही एक महत्त्वाची मागणी या ठिकाणी लोकांची दिसते. याच्याबाबत काय आहे का? कारण आपल्याकडून जर अनुदान या शाळांना जात असेल, या संस्थांना जात असेल, तर हा दर्जा नक्की सुधारला गेला पाहिजे. हो, बरोबर. आणि आपण जो आश्रमशाला जो बघितले होते व आपला जिल्हा परिषदच्या स्वनिधीमार्फत सपोर्ट असणारे आश्रमशाला आहेत आणि शैक्षणिक आतापासून नाही बरेच वर्षापासून आम्ही सपोर्ट करतो आहे. शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे शाळाची, पण थोडासा सोयीसुविधामध्ये अजून फोकस करायच्या गरज आहे. तर आम्ही आमच्या वतीने पण कशा करता येईल आणि शासनमार्फत पण आणि संस्थामार्फत पण कशा त्याच्यात सुधार करायचे त्याचा आम्ही खात्री करू. आणि तुम्ही नक्की एकदम खरं सांगितलं की हे जे भाग आहेत याच्यात फक्त एक आश्रमशाला आहे जिथे लोक विद्यार्थी येऊन थांबतात. तिकडे सोयीसुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता दोघेवर फोकस करायचं अत्यंत गरजेचं आहे, याचं आम्ही नोट घेतलं. ओके मॅडम, सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न की आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा राज्य सरकारनं कांदाटी खोऱ्याचा पर्यटन विकास करण्यासाठी धोरण राबवलेलं आहे. महाबळेश्वर तालुक्याचं सुद्धा नवीन महाबळेश्वर म्हणून त्या ठिकाणी आता निर्माण होत आहे. मात्र हे करत असताना जे होमस्टे तुम्ही मगाशी उल्लेख केला, त्या होमस्टेच्या बाबत ग्रामीण महिलांना त्याची माहिती व्हावी यासाठी जिल्हा परिषद अशी वेगळी काही योजना राबवेल का? किंवा माहिती देण्यासाठी काही अधिकारी किंवा काही असं पुढचं तुमचा दौरा या ठिकाणी असेल का? कारण हे महत्त्वाचं आहे. इथल्या महिलांना आणि इथल्या लोकांना कळालं पाहिजे होमस्टे काय असतो आणि होमस्टेमधून कसं आपल्याला रोजगार निर्मिती होईल, हा मुख्य उद्देश आहे. तर याच्याबाबत काय माहिती द्या. बघा, होमस्टे आणि असा लोकल जो आपला पारंपरिक कुझिन असतात, खाद्यपदार्थ असतात आणि इवन उत्पन्नाचा पण याचं ट्रेनिंग उमेदमार्फत चालू आहेत. आम्ही काल संध्याकाळी सोलशी गावात गेले होते, तिकडे तुम्ही असं बॅम्बूमार्फत प्रोडक्ट पण तयार करायला चालू आहे. दरे गावात आमच्या बॅम्बू ट्रेनिंग महिलांना आम्ही बॅम्बू ट्रेनिंग दिले आणि इवन रेशीममार्फत तसर सिल्कचं पण ट्रेनिंग दिलेलं आहे. तर असं काही ना काही छोटं असं मायक्रो इंडस्ट्री करायला महिला बचत गटमार्फत आमच्या ट्रेनिंग चालू आहेत आणि इवन होमस्टेचं रजिस्ट्रेशनसुद्धा चालू आहे. होमस्टेसाठी बरेच गव्हर्मेंट पर्यटन विभागाच्या योजना आहेत, सबसिडीच्या आणि इवन काय म्हणतात सबसिडाईज लोनच्या पण योजना आहेत. तर त्याच्या माहिती पण आम्ही देणार आणि त्याचं ट्रेनिंग पण आम्ही करून देणार. आपला जो दौरा झाला 2 दिवसाचा पूर्ण यशस्वी झाला असं आपल्याला वाटतंय का? खूप. आणि तुम्ही विचारा आमच्या सर्व विभाग प्रमुखाला विचारा. मला तो खूप छान वाटलं. आम्ही इथे म्हणजे आज येऊन थांबले आणि लोकांसोबत आमच्या चर्चा झाला, हे मला खूप बरोबर वाटलं. आणि मी आय एम रिटर्निंग खूप सॅटिस्फाईड मला असं वाटतं आहेत. आणि तसंच भावना मला विश्वास आहेत आमचे पूर्ण अधिकारी पण तुम्हाला तसेच सांगणार. आणि धन्यवाद तुमच्या पण, तुम्ही आमच्यासोबत काल पूर्ण दिवस होते. तुमच्या माध्यमातून पण हे आपले जे किती सौंदर्यपूर्ण हे आपले गाव आहेत, भाग आहेत, याच्या तुमच्या माध्यमातून पण थोडा अजून लोकांना माहिती मिळावं की इतकी छान पण आपला महाराष्ट्र राज्यात इतकी छान इलाका आहेत आणि तुम्ही येऊन नक्की भेट द्या. आणि आमचे महिला बचत गट तुमच्या हॉस्पिटॅलिटीचे काहीच कमी तुम्हाला होऊन देणार नाही, याच्या आम्ही खात्री करते. अगदी. सातारा जिल्हा परिषदेचा हा दौरा पूर्ण यशस्वी झाल्याचं सुद्धा याशिनी नागराजन मॅडम यांनी सांगितलेलं आहे. तसंच या भागातल्या लोकांच्या समस्या जास्तीत जास्त सोडवल्या जातील याची खात्रीसुद्धा यावेळी त्यांनी बोलून दाखवली आहे. कॅमेरामन तुषारसह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, कांदाटी खोरे, सातारा.